अचानक पोट कस काय बिघडलं माझं? सारखे गुडगुड काय होते? बाहेरचं काही खाल्लंही नव्हतं मी, घरचंच जेवलोय. मलाच कस काय त्रास होतोय, इतरांना कस काय त्रास होत नाहीये? त्या ओव्हर ऍक्टर मंदा, तिला त्रास होतोय, पण माझ्यापेक्षा कमी कस काय? वेअर नाही होते. आय नीड टू टेक मेडिसिन्स. औषध घ्यायला लागेल. ऑनलाईन ऑर्डर करतो. मोबाईल कुठे आहे माझा? इथंच ठेवला होता ना. मोबाईल गेला कुठे? खाली तर नाही राहिला. सत्या, जरा फोन नीट चेक कर. उगाच आपला गैरसमज व्हायला नको. अजून काय मिळते का बघ, आणि नंतर जिथं होता तिथं ठेवून दे फोन. होय वाघमारे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी एक काम करतो, मोबाईलची गॅलरी चेक करतो. अजून काय सापडते का बघूया. काय झालं सत्या? हे बघा. माझे फोटो म्हणजे आर्यनच. वाघमाऱ्याने हे बघा, आपल्या खोलीत लावलेल्या छुप्या कॅमेऱ्याचे फुटेज पण आहेत त्यात. हे बघा. कुठे गेला माझा फोन? कोणी घेतलं तर नसेल ना? मम्मी, मी काय म्हणते, मँगो शिरा बनवायचा का? तू बनवणार आहेस का? मी मला कुठे येतो, तुम्हीच बनवणार. अरे बाळा, काय झालं? झोपला नाहीस तू? मगाशी पण असं वर गडबडीत गेला होता. समजा ठीक आहे ना? हो, सगळं ओके मम्मी साहेब. ते ऍक्च्युली माझा मोबाईल नाही सापडत आहे. तुम्ही बघितला का इथे कुठे मोबाईल? नाही, मी तर नाही बघितला. हे सपनी, तू बघितलंस का? नाही नाही, मी पण नाही बघितला. हा असेल हिथंच कुठतरी डाव्या हाताने ठेवला असशील. नाही, नाही आहे ना, शोधला मी. समतीकडे शोधलं रे. थांब, आम्ही तुला शोधायला मदत करतो. हे सपनी, चल, मी पण शोधायचे. लय मी तिचं काम नाही, चल शोध. आजोबा, तुम्ही इथं काय करताय? मी तुझ्याकडेच आलो होतो. त्या म्हाताऱ्याने तर नसेल ना घेतला माझा मोबाईल? म्हणजे वाघमारे, आपली शंका बरोबर होती. शत्रू आपल्या घरातच होता आणि आपण त्याला शोधण्यासाठी गावभर आटापिटा करत होतो. नाही, थांबा मम्मी साहेब.
मला तुमचा फोन द्या ना. हं? फोन द्या. मी माझ्या फोनवर कॉल करून बघतो. सापडेल किती secret आहे ती. हे बघ आवाज येते का रिंगचा कुठं बघ. काय झालं? मम्मीचा फोन येतोय हारांच्या फोनवर. मम्मी का फोन करत असं? बहुतेक आर्यन मम्मी साहेबांच्या फोनवरनं फोन करत असेल. फोन सापडत नाही म्हणून. म्हणजे आर्यनला कळलं असेल की त्याचा फोन गायब झाला. मोबाईल इथं. माझा फोन इथे कसा? सत्या, माझा तर विश्वासच बसत नाही. हा आर्यन असं काहीतरी करू शकतोय. आर्यन एक नंबरचा साप निघाला. असा साप ज्याला आपण आसरा दिला होता. असा साप ज्यानं मम्मीला, चैद्याला, मला मारायचा प्रयत्न केला. असा साप ज्यानं तुमच्यावर वाईट नजर ठेवली. असा साप ज्यानं तुम्हाला त्रास दिला. अख्ख्या घरात छुपे कॅमेरे लावून आपल्याला नजर कैदेत ठेवलं होतं त्यानं. आधी सगळ्यांशी गोड वागला आणि नंतर माझा काटा काढला आणि सगळ्यांना मूर्ख बनवून नंतर तुमच्याशी लग्न करायला निघालाय. वाघमारे ह्या घरात घुसून त्यानं घरातल्या सगळ्यांनाच आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न केलाय. म्हणजे त्याला ते सगळं पाहिजे होतं जे माझं आहे. सत्या, आपल्या घरावर वाईट नजर टाकणाऱ्याचे डोळे काढून हातात देणार मी. त्याला पण कळू दे ही मंजू काय चीज आहे. आणि या विकृत माणसाला पकडणं एवढा अवघड नाही सत्या. बास झाला लपंडावचा खेळ. त्याचं सत्य सगळ्यांसमोर आलंच पाहिजे. आत्ताच्या आत्ता जाऊन त्याचा निकाल लावू. चल. वाघमारे हे बघा, गडबडीत असं काही करू नका तुम्ही. का? सत्यारे लई मोठा गुन्हेगार आहे तो. त्यानं फक्त आपल्यालाच नाही तर भारती मावशींना सुद्धा त्रास दिला. एका पोलीस कर्मचाऱ्याला भर रस्त्यात जाळून मारले त्यानं. आणि असा गुन्हेगार समोरच त्यानं काहीच करायचं नाही आपण. नाही, आज आत्ता ताबडतोब त्याच्या हातात बेड्या पडल्याच पाहिजेत. चल. वाघमारे थांबा तुम्ही. थांबा, शांत व्हा. हे बघा, जरासा संयम ठेवा आणि मी जे सांगतोय ते नीट ऐका. आर्यन नक्की कोण आहे, कुठला आहे हे आपल्याला माहित नाही. आणि त्यानं जी आपल्याला ओळख सांगितली ना, ती त्याची खोटी ओळख आहे. ह्या आर्यननं आपल्याबरोबर जो काय खेळ खेळलाय ना, तो एकट्यानं खेळलेला असूच शकत नाही. या सगळ्यात नक्कीच कोणतर त्याची मदत करते वाघमारे. आणि आता तर आपल्याला फक्त साप सापडलाय. आपल्याला आता सापाचं वाळूळ खाण्याला लागणार आहे. तेव्हाच आपण या सगळ्याच्या मुळाशी जाऊ शकतो. सत्या रे, असं कसं फसलो रे आपण? एक सैतान इतके दिवस आपल्या सोबत राहत होता आणि आपल्याच विरोधात कट रचत होता आणि साधं लक्ष सुद्धा आलं नाही आपल्या.
ज्या घरानं डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवला, घरात आसरा दिला त्याला राहायला, त्याच घराचा सत्यानाश करायला निघाला होता. त्याला मी कसं सोडून देऊ सांग ना. त्यानं जो मला मनस्ताप दिलाय ना, तो आठवून माझ्या तळपायाच्या मस्तकात जाते. वाघमारे बघा, नका उगाच स्वतःला त्रास करून घे. शांत व्हा तुम्ही. मला तुमचा त्रास कळतोय, तुमचा राग पण कळतोय, पण एका गोष्टीवर फोकस करा. जो आर्यन लॅपटॉपवर सारखं काहीतरी करत असतो आणि फोनवर पण सारखं कोणाशी तरी बोलत असतो, पण नक्की कोणाशी ते आपल्याला माहित नाही. मी त्याला किती वेळा म्हणलं की मला तुझ्या वडिलांशी एकदा कॉन्टॅक्ट करून दे, पण नाही, त्यानं आजपर्यंत कधीच कॉन्टॅक्ट करून दिला नाही. आणि त्याच्या बदल्यात काय केलं? खोटी हत्या उभी केली. त्याला वाटलं की खोटी हत्या उभी केल्यानं आपण शांत बसू. वाघमारे, हा आर्यन काय साधा गुन्हेगार वाटत नाही मला, आणि त्याचं आपल्या आयुष्यात येण्यामागं नक्कीच कुणाच तरी मोठ्याचं कारस्थान आहे. पण एका खासदाराचा मुलगा हा असा खासदाराचा मुलगा नाही आहे तो वाघमारे. त्यानं खोटी ओळख सांगितली आपल्याला. किती नीच माणूस आहे रे हा. एकदम बरोबर आहे. आणि ह्याच नीच माणसाच्या मुसक्या ओढायची असतील ना, तर आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे. काय? ह्या आर्यनची सगळी कुंडली काढायला लागणार आहे. त्याचा आगापिछा, तो नक्की कोण आहे, कुठून आलाय, हे सगळं शोधावं लागणार. आणि सगळ्यात महत्वाचं, तो इथं कुणाच्या सांगण्यावरून आलाय हे शोधावं लागणार आहे. म्हणजे तुला काय म्हणायचंय? आर्यनला इथं कुणीतरी पाठवलं असेल. अर्थातच. मला 100% खात्री आहे, ह्या आर्यनचा गॉडफादर कुणीतरी वेगळाच आहे. आणि तो नक्की कोण आहे ह्याचाच आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे वाघमारे. या आर्यनच्या मुळाशी जायचं असेल ना, तर आपल्याला अजून एक नाटक करावं लागणार आहे. अजून एक नाटक? आता काय करायचंय? वाघमारे, जेव्हा झाडाच्या खोडाला कीड लागते ना, तेव्हा फक्त कीड साफ करून चालत नाही, तेव्हा त्या किडीला मुळासकट संपवावं लागतं. आणि आता ह्या आर्यन नावाच्या किडीला जर मुळापासून संपवायचं असेल ना, तर आपल्याला अजून एक नाटक करावंच लागेल. ठीक आहे, पण काय नाटक करायचंय? वाघमारे, तुम्ही आर्यनला लग्नाला होकार देऊन टाका. काय? नाही सत्या, मी काय असलं कुठलं नाटक नाही करणार. बास झालं आता. नाटक करून करून वैताग आला. गुन्हेगार आपल्या समोर आहे ना, मग हा लग्नाचा घाट कशाला घालायचा? हे बघ, मी माझ्या टीमला फोन करून बोलवते, लगेच अरेस्ट करते त्याला. एका दिवसात 3rd डिग्री देऊन कोण कोण त्याच्यासोबत आहे सगळं त्याच्या तोंड वधवून घेते. पोलिसी रट्टे पडल्यावर भल्या भल्यांची तोंड उघडतात रे. हा आर्यन काय चीज आहे? वाघमारे, तुमच्या रागाला जरासा आवर घाला. ऐका माझं. हे बघा, तुम्ही सावजाला पकडायला जर त्याचा पाठलाग केला ना, तर ते हाती लागायचे चान्सेस लई कमी असतात. पण त्या सावजाला पकडण्यासाठी जर तुम्ही जाळं पेरलं, तर ते सावज त्या जाळ्यात 100% अडकतं. अरे पण सावज आपल्या समोर आहे ना, पकडू की त्याला? लग्न कशाला लावायला जातोस? येडी ग माझी बायको ती. येडी नाही म्हणायचा. येडी नाही म्हणायचा? येडी नाही म्हणून तर काय म्हणू तुम्हाला? आपण हे नाटक का केलं होतं? आपण तुमच्या दुसऱ्या लग्नाचा घाट का घातला होता? कारण तो जो कोणी माती फिरवाय त्याचा चेहरा आपल्या समोर यावा म्हणूनच ना. आणि आता जरी आपण आर्यनला पकडलं आणि त्याने तोंड जरी उघडलं, तरी त्याला इथं कोणी पाठवलंय तो माणूस सावध होईल ना. मला भीती वाटते रे. अहो, घाबरायचं काय त्यात वाघमारे? फक्त नाटकच तर करायचंय. तुम्हाला खरंच थोडी त्याच्याशी लग्न करायचंय. आणि त्यानं काय होणार आहे? तर तुम्ही मुद्द्यावर आला. आता ऐका, जर तुम्ही आर्यनला लग्नासाठी होकार दिला, तर लग्नाच्या निमित्तानं त्याच्या आयुष्यात जी जी माणसं आहेत ती सगळी आपल्या समोर येतील. आणि एकदा का ती माणसं आपल्या समोर आली की आपण त्यांच्या सकट त्या आर्यनला पकडायचं, रंगे हात. सध्या तू म्हणतोस तसं घडलं तर चांगलंच आहे, पण समज तसं घडलंच नाही तर? तसं नाहीच झालं तर आर्यन आहेच की, त्याला सहजासहजी नाही सोडायचं आपण. आणि वाघमारे, विश्वास ठेवा, त्यानं ना
तुमच्यावर वाईट नजर टाकली त्याला एवढ्या सहजासहजी सोडणार नाही मी. त्याची अशी अवस्था करणार ना की आयुष्यभर त्याच्या लक्षात राहिली पाहिजे. काय म्हणता मग, प्लॅन डन करायचा का? ठीक आहे, उद्यापासून त्या आर्यनचा काउंटडाऊन सुरू. वाघमारे, तुम्ही आवाज द्या सगळ्यांना, मी बाहेर थांबतो. पप्पा, मम्मी साहेब, जयदीप भाऊजी, सपना वहिनी, आर्यन, आत्याबाई, बाहेर या सगळे. ये भेट. काय झालं का तुला आमच्या नावाने कोकला इथं? आता तर कुठं डोळा लागला होता. माया, अगं थांब थांब. मंजू, काय झालं? एवढ्या रात्री सगळ्यांना का आवाज दिला? सगळं ठीक आहे ना? माहेरी सगळे ठीक आहेत ना? नाचसूनबाई, काय झालं नाचसूनबाई? आम्ही बाहेर चंद्रप्रकाशात शतपावली करत होतो. तुम्ही सगळ्यांची झोपमोड का केली? तसं हिला काय येते दुसरं? झोपलेल्या माणसाच्या झोपेचं वाटोळा करायचं बरोबर जमतं बघा हिला. ए ने बेट, आता तरी बोल की कशाला झोपमोड केलीस ती? सगळ्यांची झोपमोड केली त्याबद्दल खरंच सॉरी, पण मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. काय कटकट आहे ह्या पोरीची. एवढं काय महत्वाचं सांगायचं का? सकाळपर्यंत तू जरा कळ धरायची होती की मग. ए महामाया, गप्पा बस. नाचसूनबाईंना काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे ना, मग शांतपणे ऐकून घे. पण मी काय म्हणतो, अटेन्शन. उत्तम. नाचसूनबाई, आता बोला, तुम्हाला जे काय बोलायचे आहे ते. सगळ्यांची झोपमोड केली त्याबद्दल सॉरी, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. पण मला जे बोलायचंय ना ते खूप महत्वाचं आहे आणि ते आत्ताच बोलायचंय, उद्यावर ढकलून नाही चालणार. बा झाली प्रस्तावना, मेन मुद्द्यावर ये आता. येते. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, सत्या गेल्यानंतर माझं कशातच मन रमत नव्हतं. म्हणजे सत्याशिवाय मी दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नव्हते आणि म्हणूनच मी दुसऱ्या लग्नासाठी नकार सुद्धा दिला होता. अगं बाई, मुद्द्यावर ये की आता, इथं झोप येईल मला. ए महामाया, तुला दुसरा काही सुस्त का नाही? नुसतं खायचं झोपायचं, खायचं झोपायचं. नाचसूनबाईला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे ना, ते नीट ऐकून घे. पप्पा, मम्मी साहेब आणि आजोबा, मी खूप विचार करून हा निर्णय घेते. तुम्ही सगळ्यांनी माझ्या भल्याचा विचार करूनच आर्यन सोबत लग्नाचा घाट घातलाय आणि म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, की मी आर्यन सोबत लग्न करायला तयार आहे. Oh my God, she said yes, finally. सॉरी, ते मी नाही, मंजिरी मॅडम खूप दिवसांपासून लग्नाला नाही म्हणत होते आणि अचानक हो बोलले तर आय कुडंट होल्ड माय एक्साइटमेंट. आय एम रिअली सॉरी, खूप एक्सायटेड झालो. सॉरी. असं समजा की माझ्या आनंदाला उधाण आलंय.
तुझ्या आलेल्या उधाणाला जरा आवर घाल. नाचूनबाई, तुम्ही खरोखर मनापासून ह्या लग्नासाठी तयार आहात ना? हो आजोबा, मनापासून तयार आहे मी. म्हणजे खरोखर या दिवट्या बरोबर, म्हणजे ह्या भाडोत्री बरोबर लग्न करायला तुमचा काहीही आक्षेप नाही. नाही. पण तरी मी म्हणजे कशाला उगाच जास्त चर्चा आता. मी काय म्हणत होते का मिया बीबी राजी तो आपली लुडबुड कशासाठी. शी, उद्याच्या उद्या मी गुरुजींना बोलवते मुहूर्त काढायला. चला चला जापासून निघा आता. चला पिंकर. बया सपनी, तुला काय पाहिजे ती माग. मी समजा तुझ्या पायापाशी आणून देते. ह्या माया सुरवेचा आनंद आज गगनात न मावणार आहे. सपनी, तू फक्त बोल तुला काय पाहिजे ती. बया मम्मी, खरं का काय मी जे मागेल ते देणार होय तुम्ही? होय होय, काही पण माग, फक्त माझा जीव सोडून. नाही तर नका मला. मम्मी तुम्ही एक काम करा, मला का नाही मेकअपची व्हॅनिटी घ्या. म्हणजे त्याच्यात भारीतली लिपस्टिक येईल, लायनर येईल, मस्कारा येईल, बया हा ब्रँडेड फाउंडेशन येईल आणि कन्सिलर बी येईल. हा चालतंय, हेच द्या मला. नका देऊ. बोला कायच काय, बस एवढंच. अगं सपने, माझा आनंद गगनात न मावणार आहे. तू काय पाहिजे ती माग म्हणलं होतं. मी असं दिलं असतं तुला. होय का? थांबा मम्मी, चेंज करते. मला का नाही. नो 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 नो. उबलक स्वप्ने, संधी एकदाच असती, पण ती आता तू गमावली, तेव्हा तुला काही बी मिळणार नाही. मम्मी काय हो, आधी तरी सांगायचं. वेगळं काहीतरी मागितलं असतं ना, आधी सांगायचं. काय एकच चान्स आहे बा. ह्यालाच म्हणतात अस्सल राजकारण. आपला पत्ता पडायच्या आधी समोरच्याचा खेळ खल्लास झाला पाहिजे. ह्यालाच खरी चाल म्हणतात. त्या नेबडेटला मी अशीच बाटलीत उतरवली, बघ तुझ्यावर तिला मी कळलंच नाही. भया मम्मी, तुमच्या हुशारीचं कौतुक करावं का नाही तेवढं कमीच आहे बघा. मम्मी, तुमची प्रत्येक चाल असते कमाल. मी माया सुर्वे उर्फ मम्मी साहेब केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेते की मी सपने, त्या नेबळचं आर्यनचं लगीन झालं का नाही का माझं मंत्रीपद फिक्सच होणार. अगं होणार काय, झालंच म्हणून समज. आणि मग मी मंत्री झाल्यावर राज्यातली नाही देशातली नाही जगातली समधी लोक मला ओळखणार. समधी सोशल मीडिया गर्दी करून येणार. मॅडम एक्सक्यूज मी, समधीकडे माझ्या पोस्ट व्हायरल हे व्हिडिओ मी फेमस होणार. स्वप्ने, आर्यन साहेब. अहो मी आज इतकी खुश आहे काय सांगू तुम्हाला. ए भाई मंदा, तू कशाला एवढी खुश होते? अरे माझं आणि मंजूचं लग्न फिक्स झालंय, त्यात तू काय खुश होते? जास्त कॅरेक्टर मध्ये घुसू नको. खरखराची आत्या नाहीये तू माझी. मला माहितीये मी तुमची खरी आत्या नाहीये, मग पण एक ताण कमी होतो ना.
आता तुमचं आणि मंजूचं लग्न फिक्स झालं. आता माझं आणि मेजर हनींचं तेवढं राहिले. थँक्यू 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 आर्यन साहेब. अहो तुमच्यामुळे सगळं झालं. तुम्ही जर मला इथे घेऊन आले नसते ना तर मला मेजर भेटलेच नसते. थँक्यू थँक्यू. व्हॉट नॉनसेन्स. काय बडबडते. अहो आमच्या दोघांचं लग्न तुम्ही लावून देणार होतात. मी? तुम्हाला काय वाटलं विसरले मी? नाही हा. मंदाकिनी दिलेला आणि घेतलेला शब्द आणि राहिलेले पैसे कधीच विसरत नसते. हे बघा मेजरचं आणि माझं लग्न लावायला तुम्ही कबूल झाला होतात. आता तुमचं लग्न झाल्यानंतर जर तुम्ही काही गडबड केली ना तर सोडणार नाही मी तुम्हाला. हे धमकी देते मला. हो. काय करणार आहे तुम्ही? मारणार आहात मला? तसा प्रयत्न पण करू नका. ऍक्टिंग करते ना मला ऍक्टिंगच करू द्या. नको त्या गोष्टीमध्ये डोकं आणि टाइम वेस्ट करण्यापेक्षा ना माझं आणि मेजरचं लग्न कसं होईल ना याचा जरा विचार करा. मंदा जास्त स्वप्न नका बघू आणि मला तर धमकी देऊच नको तू. ए ऍटिट्यूड कोण. मी बाहेर जे बोलले त्याचा उलट परिणाम तर नाही ना होणार. सत्या बोलतोय तसंच घडलं तर बरं आहे. आणि जर तसं घडलंच नाही तर आर्यनचं सत्य समोरच नाही आलं तर मला जबरदस्ती आर्यनशी लग्न करावं लागेल. नका करू तुम्ही लग्न. जयदीप भाऊजी तुम्ही वहिनी मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. बोला की. वहिनी तुम्ही हे लग्न नका करू. मला मान्य आहे सत्यदादा गेल्यानंतर तुम्ही एकटे पडलेत आणि जोडीदाराशिवाय हे पुढं पडलेलं उभं आयुष्य सुद्धा काढणं सोपं नाही हे सुद्धा मान्य आहे मला. पण वहिनी ज्या माणसात तुम्ही जोडीदार बघताय ना अहो तो माणूस तुमच्यासाठी लायकच नाही. आर्यन तुमच्यासाठी योग्य माणूस नाही हो वहिनी. वहिनी मी म्हणाल मी लहान दोंडी मोठा घास घेतोय म्हणजे तुम्ही शांतपणे विचार करा. तुम्ही घाई नका करू. वेळ घेऊन विचार करा. हो फक्त आर्यन शेवटचा माणूस आहे असं नाहीये. हा नक्की एखादा चांगला योग्य माणूस तुमच्या आयुष्यात येईल आणि मग तुम्ही लग्न करा असं सगळे म्हणतात म्हणून काही कुतल येऊन नका निर्णय घेऊन तुम्ही. हे सगळं तू का सांगतोयस नाथसूनबाईंना? हे त्यांचं आयुष्य आहे आणि त्या त्यांचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत. नाही पण आजोबा मी काय म्हणतो काहीच बनू नकोस. तू काय एवढा मोठा झालास का रे छोटा जवान? एवढा मोठा झालास की माझा निर्णय तुला चुकीचा वाटतो? अरे तुझ्यापेक्षा चार नाही फार 40 पावसाळे जास्त बघितलेत मी. आता तू मला शिकवणार काय चूक आणि काय बरोबर ते. हे बघ तोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत नाथसूनबाई स्वतःचा निर्णय स्वतःच घेतील. कोणी त्यांना शिकवायची गरज नाही आणि कान भरायची तर अजिबात गरज नाही. नाही आजोबा मी कान भरत नव्हतो. तो आर्यन मला मंजू वहिनीसाठी योग्य वाटत नाही. हे ठरवण्यासाठी घरातली मोठी माणसं आहेत. मोठ्या माणसांनी अकला गहाण ठेवलेला नाही. लहानांनी लहानांसारखंच वागायचं. जास्त अक्कल पाजळायला जायची नाही. तुम्हाला ज्याच्याशी लग्न करायचं आहे त्याच्याशी लग्न करा वाघमारे मॅडम.